आज आपण एक अशी गोष्ट डिस्कव्हर करू ज्यामुळे तुमच्या स्वतःबाबत ज्या काही चुकीच्या मान्यता असतील त्या गळून पडतील. बघा, आपण सर्वजण लहानपणापासून एका गोष्टीला अतिशय जपत आलोत आणि ती गोष्ट म्हणजे तुमची प्रतिमा, इमेज. आपल्या या फिजिकल शरीरापेक्षा त्या अदृश्य सायकोलॉजिकल इमेजला आपण जास्त महत्व देत आलात, बरोबर? त्या इमेजला हर्ट होऊ नये, म्हणजे कोणी आपल्याला कमजोर किंवा चुकीचा समजायला नको किंवा त्या इमेजला धक्का पोहोचेल असं आपल्याला कोणी वाईट वागू नये, म्हणून आपण आपल्या परिवारात, नातेवाईकात, समाजात अनेक चांगली कामे करत राहतो. त्यासाठी लहानपणापासून सतत आपल्या मनाला दाबण्याचा आपण प्रयत्न करत आला असाल, मन मारून जगत आला असाल. तरी सुद्धा अनेक वेळा आपल्या पालकाकडून असो किंवा तुम्ही ज्या समाजात, ज्या वातावरणात राहता त्यांच्याकडून असो, तुमच्या त्या इमेजला नेहमीच दुखावल्या गेलं असेल. म्हणजे तुमच्या मनाला हर्ट होईल अशा काही गोष्टी ते करत असतील किंवा करत आले. आणि या जखमा कदाचित तुमच्याशिवाय इतर कोणालाच दिसू शकत नसतील. कारण या सर्व मानसिक जखमा आहेत. म्हणजे तुम्ही अधिक स्पष्टपणे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या सर्व जखमा तुमच्या भौतिक शरीराला नसून तुमची स्वतःबाबतची जी एक प्रतिमा आहे, इमेज आहे, त्या इमेजला झालेल्या आहेत. तुम्ही शारीरिकदृष्ट्या मोठं होत असताना तुमची ती इमेज सुद्धा, तुमची ती प्रतिमा सुद्धा खूप वेळा हर्ट झाली असेल. सो यू हॅव गॉट अन इमेज अबाउट युअर सेल्फ, and that image is constantly being hurt from childhood psychologically, which affects biologically, which is psychosomatic. म्हणजे ती आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा अफेक्ट करत आलेली आहे, बरोबर? मित्रांनो, आता सुद्धा आपल्या त्या इमेजकडे बघा. तिला जेव्हा दुखापत होईल, हर्ट होईल असं आपल्याला वाटतं, तेव्हा तुम्ही काय करता बघा. अधिक हर्ट होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला मागे खेचता, त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवता किंवा त्याला प्रतिकार करता, बरोबर? आणि मग हा प्रतिकारपणा, तुमचा अलिप्तपणा, ते दुःख, तुमची ती जी कंडिशनिंग झालेली आहे ती तुमच्या त्या इमेजला अधिकच मजबूत करत जाते. ती इमेज म्हणजे तुम्हीच असं तुम्हाला वाटायला लागतं. आणि मग तुमची इमेज किंवा कंडिशनिंग अधिक मजबूत झाल्यावर तुमची ऍक्शन किंवा तुमचं जे वागणं आहे ना, ते ऑटोमॅटिक असतं. यू ऍक्ट न्यूरोटिकली. आणि अशा प्रकारे वागताना तुम्हाला वाटतं की तुम्ही फार हळवे, फार संवेदनशील आहात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भोवती अशा प्रकारे एक वलय, सुरक्षा कवच किंवा एक भिंत तयार करून त्यामध्ये स्वतःचं विश्व निर्माण करत राहता. आणि मग त्यामध्ये राहताना मग तुमच्या बाबत कोणी काहीही बोललं, कोणी अपमान केला किंवा कोणी तुमची इवन जास्त स्तुती केली, तरी सुद्धा तुमचं पहिलं लक्ष तुमच्या त्या इमेजकडे जातं. तिला हर्ट होऊ नये म्हणून तुम्ही नेहमी दक्ष राहता. जास्त स्तुती सुद्धा आतून तुम्हाला अपमान वाटू शकते आणि त्यामुळे त्या स्तुतीला सुद्धा तुम्ही पाहिजे तसं स्वीकारत नाही. बघा, तुम्ही एखाद्या वेळेस स्टेजवर गेला असाल किंवा तुम्ही चार चौघात जर तुमची कोण जास्त स्तुती केली तर तुम्ही त्याला फारसा रिस्पॉन्स देत नाही किंवा पाहिजे तसं अॅक्नॉलेज करत नाही, जरी तुम्हाला चांगलं वाटत असेल तरी. कारण तसं जर केलं तर कोणी आपल्याला म्हणेल हरभऱ्याच्या झाडावर चढला, तुमच्या त्या इमेजला धक्का पोहोचेल. म्हणून तुम्ही ते ऐकून न ऐकल्यासारखं करता, बरोबर? आतून चांगलं वाटत असेल, परंतु बघा ना प्रत्यक्षात काय होतं. प्रत्यक्षात समोरच्या व्यक्तीला तुम्ही पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही. म्हणजे अतिस्तुती आणि अपमान ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही हर्ट होत राहता, हर्ट होऊ नये म्हणून स्वतःला अलिप्त ठेवण्याची, प्रतिकार करण्याची भावना जोपर्यंत तुमच्यामध्ये कायम राहते, तोपर्यंत तुमची इमेज म्हणजे कंडिशनिंग अधिकच मजबूत होत राहते. आणि मग तुमची कृती सुद्धा नकळतपणे ऑटोमॅटिक त्या हर्टच्या भावनेमधून व्हायला लागते.
मी काय म्हणत आहे हे समजण्यासाठी माझी विनंती आहे, की आपण आपल्या लाईफमध्ये डोकावून बघा. तुम्हाला दिसेल तुमच्या लाईफमधील बघा कितीतरी लोक असे असतील, ज्यांनी तुम्हाला फिजिकलीच काय, तर तुमच्या मानसिक इमेजला हर्ट होईल असं सुद्धा ते तुमच्या तोंडावर बोलले नसतील. कदाचित आपल्या माघारी बोलले असतील, तर त्याबाबत सुद्धा तुम्ही जर प्रामाणिकपणे चौकशी केली, तर तुम्हाला जाणवेल, की त्यांच्या तशा बोलण्यामागचा जो उद्देश आहे, तो तुम्हाला हर्ट करणे नव्हता. कदाचित तुमच्या प्रेमापोटी पण ते बोलले असते किंवा ते असं काही बोलले हे त्यांना आता आठवणार पण नाहीये. तुम्ही जिथं हर्ट झाला त्या ज्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवताय ना, ज्यांनी हर्ट केलं त्यांना जर तुम्ही विचारलं, तर ते म्हणतील, की "अरे, हे तर मला आठवत पण नाही." परंतु आपण मात्र त्या हर्ट बाबत दक्ष राहून कितीतरी लोकांपासून नव्हे, इव्हन जिव्हाळ्याच्या नात्यापासून दूर गेलेलो आहोत किंवा एखाद्या व्यक्तीच्या जवळ जरी असाल, तरी पण त्या इमेजला धक्का पोहोचू नये म्हणून आपण त्यांच्यासोबत मन मोकळं बोलत नाही किंवा त्यांना पाहिजे तसं ऐकून घेत नाही. त्यांची मदत पण घेत नसाल. तुमच्या भौतिक शरीराला कितीही त्रास किंवा जखमा झाल्या तरी आपल्या त्या मानसिक इमेजला मात्र साधं हर्ट होऊ नये म्हणून आपण दक्ष राहता आणि त्यानुसार या जगात वागता. ते तुम्हाला लॉजिकली इलॉजिकल वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही त्यानुसार जगत राहता. परंतु मित्रांनो, ह्या अशा वागण्याचा तुमच्या आयुष्यावर, तुमच्या कुटुंबावर काय इम्पॅक्ट होत आहे? तुम्ही खरोखर आनंदी आणि मनशांतीसह जीवन जगत आहात का संपूर्ण आयुष्य त्या सायकॉलॉजिकल इमेजसाठी खर्च करत आहात? तुम्ही बघा काय उत्तर मिळतंय.